नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचा माझी शाळा YouTube चॅनलवर स्वागत आहे। सूचना: या व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व चित्रफित, प्रतिमा आणि दृश्य हे केवळ काल्पनिक आहेत। यांचा उद्देश प्रेक्षकांना प्रेरणा, माहिती आणि शिक्षण देणे हा आहे। प्रस्तुत केलेली माहिती सार्वजनिक स्रोतांवर आणि संशोधनावर आधारित आहे। कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास ते पूर्णपणे योगायोगाने आहे। आमचा हेतू कोणालाही दुखावण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा नाही। इथे आपण ऐकतो त्या अमूल्य आठवणी ज्या मला माझ्या गुरूंनी दिल्या। आठवणी नृत्याच्या, अभिनयाच्या आणि कलेच्या। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका महान कलाकाराच्या सहवासात। जगप्रसिद्ध कथक सम्राट पंडित बिरजू महाराज। पंडित बिरजू महाराज हे एक थोर व्यक्तिमत्व होतं। तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्यात लहान मुलाची निरागसता सुद्धा होती। ते माझे केवळ गुरुच नव्हते तर मित्रही होते। त्यांनी मला नृत्य आणि अभिनयाचे बारकावे शिकवले। ते गप्पांमध्ये विदेशातील प्रवासातील विनोदी किस्से सांगून सतत हसवीत असत। गुरुचा विषय निघाला की माझ्या डोळ्यांसमोर त्यांचंच नाव येतं आणि मन भूतकाळात हरवून जातं। त्यांच्या बिरजू या नावाबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल ना? मलाही होती। त्यांचं खरं नाव ब्रुजमोहन नाथ मिश्रा। पंडित बिरजू महाराज यांनी माझ्या अनेक नृत्यांची कोरिओग्राफी केली होती। दिल तो पागल है शिवाय, देवदास मधील काहे छेड मोहे आणि डेढ इश्किया मधलं जागावे सारी रैना या गाण्यासाठी नृत्य त्यांनीच मला शिकवलं होतं। मी पहिल्यांदा बिरजू महाराज यांचं नृत्य सादरीकरण रंगभवन येथे बघितलं होतं। तेव्हा मी अगदीच छोटी, म्हणजे 5 वर्षांची होते। या नृत्याला झाकीर हुसेन यांच्या तबल्याची सोबत असल्यानं नृत्य अधिकच मोहक झालं होतं। महाराजांची शालीनता, नृत्यातील गती सारच मंत्रमुग्ध करणारं होतं। हे केवळ सामान्य नृत्य नव्हतं, ती एक अभिव्यक्ती होती। तिचा अनुभव, याची देही अनुभवणं हा विशेष अनुभव होता। शेवटी जुगलबंदीनं समारोप झाला। त्या वयातही मला जाणवलं की मी काहीतरी अद्भुत क्षणांची साक्षीदार आहे। त्या क्षणी मी संकल्प केला की मलाही त्यांच्यासारखं नृत्य करता यावं। आपणही तेवढ्याच खोलीचं नृत्य कायला हवं। त्यांना प्रत्यक्ष नृत्य करताना बघणं म्हणजे केवळ अलौकिक। त्यांच्याशी माझ्या पहिल्या वैयक्तिक भेटीचा योग 5 वर्षांनी अमेरिकेत एका कार्यशाळेत आला। मी पारंपरिक कथक शिकण्याच्या उद्देशाने गेले होते। त्यांच्या भेटीत आश्चर्यच घडलं। मला वाटलं ते म्हणतील कथक करून दाखव। तसं न म्हणता ते म्हणाले 1, 2, 3 च्या स्टेप कशा केल्या ते करून दाखव। मी तर डोक्यावर हातच मारून घेतला। त्यांनी माझ्या त्या नृत्याबद्दल अगदी मनापासून उत्सुकता व्यक्त केली। त्यांच्या स्वभावाच्या वेगळ्याच पैलूचं दर्शन मला त्यावेळी घडलं। त्यांना जगातील विविध नृत्यशैलीबाबत फारच जिज्ञासा होती हे तर कळल्यावर त्यांच्या विषयीचा आदर आणखी वाढला। त्यांनी त्या कार्यक्रमात फ्लेमॅको कलाकारांसोबत अविस्मरणीय जुगलबंदी केली होती। त्यांचा उत्साह, कलेच्या बाबतीत असलेलं समर्पण बघून या सच्चा कलावंताबद्दल माझा विश्वास आणखी दृढ झाला। पंडित बिरजू महाराज यांचं नृत्य हे केवळ कला नव्हती, ती एक साधना होती। त्यांच्या सान्निध्यातून मला मिळालेला हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभराची संपत्ती आहे। जर तुम्हालाही या आठवणीतून प्रेरणा मिळाली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया माझी शाळाच्या पुढच्या भागात। तोपर्यंत कला जपा, साधना जपा आणि प्रेरणा घेत रहा। कूपन क्रमांक 39। प्रश्न: पंडित बिरजू महाराज यांचे खरे नाव काय? पर्याय क्रमांक 1 कृष्णमोहन, पर्याय क्रमांक 2 ब्रुजमोहन, पर्याय क्रमांक 3 राममोहन। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ब्रुजमोहन। पाहिल्याबद्दल धन्यवाद। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गुरूंच्या प्रेरणादायी आठवणींसोबत रहा। माझी शाळा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। भेटूया लवकरच पुढच्या भागात।